माझा पहिलाच प्रश्न तुम्हाला असा आहे, की कोणती अशी लक्षणं आहेत किंवा सेल्फ आयडेंटिफायबल ट्रिगर्स अशी कोणती आहेत, की ज्याच्याद्वारे मला असं वाटेल, की मी एखाद्या समुपदेशकाचा सल्ला घेतला पाहिजे किंवा त्याच्याकडे गेलं पाहिजे? पहिल्यांदा तर आपल्याला असं वाटणं, की मी खूप दुःखी आहे. होपलेस म्हणजे आता कुठलीच आशा उरलेली नाही आहे. असहाय्यता हे जेव्हा वाटतं किंवा खूप थकवा येतोय. आपलं सगळं मूड चेंज होत आहेत सारखे-सारखे. आत्ता हे करावं वाटतंय, मग थोड्या वेळाने लगेच निराशा वाटतीये. असं काही होतंय का? हे पाहिलं पाहिजे. त्याच्यानंतर आपलं जे झोपेचं टाईम टेबल असतं किंवा ते सगळं बदललंय का? भूक लागत नाहीये का? आपल्याला छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा निर्णय घेता येत नाहीत का? म्हणजे साधं मित्रासोबत जायचंय. आधी हो म्हणतो, मग नको म्हणतो, मग काही कन्फ्युजनच आहे. असं सगळं जर होत असेल, छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये निर्णय सुद्धा घेता येत नसतील, उदासच वाटतंय, ह्या सगळी लक्षणं जर असली, आपण रोजची कामं सुद्धा नीट करू शकत नाहीयेत. कुठल्या कामांवर कॉन्सन्ट्रेशन करू शकत नाहीयेत. म्हणजे साधी गृहिणी, आता मध्ये एक केस आली होती, त्याच्यामध्ये त्या मॅडमला भाजी करताना सुद्धा कॉन्सन्ट्रेशन होत नव्हतं, की मी काय काय आधी टाकू, काय नंतर टाकू, काय करू? ह्या अशी जी कन्फ्युजन्स होतात, कॉन्सन्ट्रेशन होत नाही, असं जेव्हा सारखं-सारखं जाणवतंय तुम्हाला, म्हणजे सतत 2-3 आठवडे, महिनाभर असं जर जाणवलं, तर आपण नक्कीच समुपदेशकांकडे जायला पाहिजे, मानसोपचार तज्ञांकडे जायला पाहिजे. पण ही झाली माझी तयारी, की मला एक लक्षणं लक्षात आली, की माझं असं-असं होत आहे माझ्या बाबतीत. सो यावरून मला माझी लक्षणं तर लक्षात आली. पण मला काउन्सिलिंगसाठी काउन्सिलरकडे जायचं आहे, याची मानसिक तयारी आणि तो एक अडथळा मी कसा पार करायचा? चांगला प्रश्न विचारलात. ह्याच्यामध्ये काय आहे, की जेव्हा आपल्याला असं काही होतं, तेव्हा आपण घरातल्या व्यक्तींशी बोलतो, की मला असं जाणवतंय, काय होतंय? मग ते काय म्हणतात, "अगं होईल असं 1-2 दिवस. ताण आलाय का कशाचा? थकली आहेस का?" असे काही प्रश्न विचारतात, आपला प्रश्न टाळून देतात. मग आपल्याला वाटतं, "अरे काही नाही. आपण आहे, कदाचित ह्याचा ताण आला असेल, कदाचित ही गोष्ट असेल, मी खूप थकली असेन." असा विचार करतो कोणी पण, म्हणजे पुरुष किंवा महिला दोघंही असा विचार करतात आणि मग ते टाळतात. पण त्याने ती वाढत जातात. मग हा पहिला अडथळा असतो, की आधीच्या आपलं स्वीकारतच नाहीत कोणी. दुसरी गोष्ट आपण जे काय बोलतोय ते. हा पहिला अडथळा आहे, कारण ह्याच्यामधली जागृतीच नाहीये. खूप कमी जागृती आहे. पहिल्यांदा तर आपल्याकडं काय आहे, की आपण शारीरिक लक्षणं सुद्धा दिसली म्हणजे काही आजारांची, तर दुर्लक्ष करतो. नको काही होत नाही, एखादी दुसरी कुठली गोळी घे, त्याच्याने होईल का आजार बरा, असा आपण विचार करतो किंवा निग्लेक्ट करण्याची खूप सवय आहे. मुळात हीच टेंडन्सी अजून भारतीयांमध्ये आहे, की शारीरिक लक्षणं दूर करण्याची. तर हे मानसिक आजारांकडे तर वेगळ्याच दृष्टीने बघितल्या जातं. अजूनही त्याच्यावरती टॅबू आहे. त्यामुळे हा खूप मोठा अडथळा आहे, की समोरच्याला पण तसं वाटणं आणि त्यांनी त्याबद्दल विचार करणं किंवा त्याची जागृती होणं फार महत्त्वाचं आहे. मग हा अडथळा दूर होऊ शकतो. आता मला यावरून एक गोष्ट आठवते, की माझ्या लहानपणी, की माझ्या घरच्यांना असं, की मी जर काही सांगितलं, तर 1-2 धपाटे मारायचे आणि म्हणायचं, "तुला काय झालं रे? चल शाळेत जा." तर ही मानसिकता याच्यावरती काय सांगाल? खरं म्हणजे तेच ना, अवेअरनेस नव्हताच आणि मग त्यांना असं वाटायचं, की हे काहीतरी म्हणतोय, ह्याला शाळेत जायचं नाहीये. पण त्याला कशाची भीती वाटतेय नेमकं? म्हणजे एकतर त्याला अभ्यासामध्ये काही प्रश्न आहेत का त्याला तिथे कोणी बुलिंग करतंय? का टीचर्सनी त्याचा अपमान केलाय? कारण खरं आहे ना, की सन्मान फार महत्त्वाचा असतो माणसाला आणि वयाच्या दुसऱ्या काय जन्मलेल्या बाळाला सुद्धा सन्मान सन्मान. आवश्यक असतो. स्वीकार आणि सन्मान. आता हे जर नाही मिळालं तर तो प्रश्न होतो. किंवा तो मानसिक आजारांकडे जाऊ शकतो. हा कोणी विचारातच घेत नाही. मग तो धपाटे मारल्याबरोबर शाळेत जातो, पण त्याची अवस्था ही मानसिक अवस्था नीट राहत नाही. तर मारणं धपाटे हा काही उत्तर नाहीये. खरं म्हणजे काय असतं, की धपाटे मारणं हा काय आहे, की ते जी मोठी माणसं आहेत, त्यांना परिस्थिती हाताळता येत नाही आणि मग काय करायचंय? आपल्याला तर परिस्थिती हाताळता येत नाही. मग 2 धपाटे मारले की प्रश्न सुटेल. म्हणजे समोरचा गप्प राहील एवढाच विषय त्याच्यामध्ये. पण हे काही बरोबर नाहीये.